चिकनचे बरेच प्रकार आहेत. त्यातीलच एक प्रकार आपण आज बनवणार आहोत. चिकन स्टीम रोस्ट. आतून एकदम ज्युसी असं हे चिकन तयार होतं. आणि आता आपण ह्याची रेसिपी बघूया. इथं मी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल मिर्च पावडर, आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 छोटी वाटी दही घालूया आपण आणि हे मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये फूड कलर घातला तरी चालेल. फूड कलर ऑप्शनल आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे मसाले चिकनमध्ये. हे आता मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. तर ह्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि आपण ह्याचमध्ये 1.5 चमचा मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे. हे आता आपण चिकनला व्यवस्थित कोट करून घेऊया. हे आता आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून लगेच तळायला घेणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण चिकन तळून घेऊया सगळं. बसतील एवढे चिकनचे पीस आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आपल्याला इथं फास्ट गॅसवरच चिकन भाजून घ्यायचं आहे. इथं मी चिकनचे पीस मोठेच ठेवलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक केले तरी चालतील. हे आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजलं की काढून घेऊया आणि राहिलेलं सगळं चिकन आपण असंच भाजून घेऊया. आता हे आपण स्टीम करणार आहोत. तर त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेली, त्यामध्ये पाणी घातलंय आणि वर चाळण ठेवलेली आहे. वरती आपण चिकन घालून घेऊया आणि हे झाकून आपण 15 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया. आता 15 मिनिटानंतर आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि एकदम आतमध्ये ज्युसी असं तयार झालेलं आहे. हे आपण काढून घेऊया आता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.